विजयवाडी येथील सशस्त्र दरोड्याचा छडा लावत अकलूज पोलिसांनी आशिष बप्पा काळे, प्रकाश भगवे आणि सोनार निलेश महादेव चव्हाण यांना अटक केली आहे। या कारवाईत 12,47,000 रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहेत। माळशिरस तालुक्यातील विजयवाडी येथे मे 2026 मध्ये घडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात अकलूज पोलिसांना मोठं यश आलं आहे। या प्रकरणात आशिष बप्पा काळे, प्रकाश कैलास भगवे आणि चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार निलेश महादेव चव्हाण यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 12,47,546 रुपयांचे 84.76 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे। तपासात आंतरजिल्हा टोळीतील आणखी 4 सराईत गुन्हेगार निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। 17 मे रोजी मध्यरात्री प्रदीप सिंग शंकरराव कदम यांच्या विजयवाडी येथील घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत दागिने व रोख रक्कम लुटण्यात आली होती। तपासादरम्यान स्थानिक आरोपीच्या मदतीने घराची रेकी करून हा दरोडा टाकल्याचे उघड झाले। मुख्य आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका हॉटेलमध्ये वेटरचा वेश धारण करून सापळा रचला आणि आरोपीला शिताफीने अटक केली। आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी लुटलेले दागिने वितळून सोन्याचे शिक्के तयार केल्याचेही तपासात समोर आले। सदर गुन्हा हा दरोड्यासारखा असल्याने सदर गुन्ह्यात 7 आरोपी निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास BNS कलम 310(2) एक वाढीव कलम लावण्यात आले होते आणि सदर गुन्ह्याची गंभीरता अधिक वाढल्यामुळे या गुन्ह्याचा तांत्रिक तपास चालू होता। अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील 7 आरोपींची नावे निष्पन्न झाली होती आणि यातील जे आरोपी जे आहेत या आरोपींचा अकलूज पोलिसांनी धाराशिव जिल्हा कळंब या ठिकाणी पाठपुरावा केला असता त्या ठिकाणी आरोपी असल्याची खात्रीला एक बातमी मिळाल्याने वेषांतर करून सदर आरोपींना ताब्यात घेतले होते। आरोपींच्याकडे अधिक तपास करता यातील जो आरोपी आहे आरोपी हा एक सोनार आहे आणि त्या सोनाराने त्याचा दरोड्यातील साथीदार सोनार असल्याने त्याचा सोनार असल्याचा फायदा घेऊन सदर गुन्ह्यात चोरी झालेले जे सोन्याचे दागिने होते ते वितळून पुढच्या एका सोनाराला ते विक्री केले होते। या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल जो आहे तो 100% हस्तगत करण्यात आलेला आहे। यातील अद्यापर्यंत 7 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाने सदर आरोपींची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली होती। या गुन्ह्याच्या आरोपींच्याकडे जर पोलीस कस्टडीची रिमांड मिळाली होती त्यामध्ये अधिक तपास केला असता सदर जे साथीदार जे आहेत या साथीदारांचा शोध घेत आहोत। ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, सुहास क्षीरसागर, विक्रम घाडगे, शिवकुमार मधभावी, विनोद साठे, दत्ता खरात, सोमनाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने देशमुख आणि सायबर शाखेचे प्रवीण मेटकरी यांच्या पथकाने केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत।